जय भीम, नमो बुद्धाय। पुन्हा एकदा बुद्ध धम्म आणि संस्कार यामध्ये सर्वांचं स्वागत आहे। बुद्ध आणि त्यांचा धम्म या खंडाचं आपलं वाचन चालू आहे। आता आपण मागच्याच भागामध्ये 5वा खंड आपण चालू केला आणि त्यामध्ये आपण संघ म्हणजे काय, संघामध्ये प्रवेश कसा मिळत असे, त्यानंतर भिक्खुनी म्हणजे काय, उपासक म्हणजे काय आणि त्यांची कर्तव्ये काय आहेत, त्यांची शिष्टाचार कुठले आहेत हे आपण बघितलं। आता आपण बघणार आहोत भिक्खू कसा असावा आणि या विषयीची बुद्धांची धारणा काय होती। भिक्खू कसा असावा या विषयीची जी धारणा आहे बुद्धांची, तर ती स्वतः बुद्धांनीच भिक्खूंना कथन केलेली आहे। बुद्ध म्हणतात की मनाची कुठली शुद्धी न करता कोणी जर काशाय वस्त्र जर परिधान करत असेल तर तो त्याचा अधिकार नाहीये, त्याने ते काशाय वस्त्र परिधान करणं योग्य नाहीये किंवा तो त्याला पात्र नाहीये। पण एखाद्याने जर स्वतःला पापापासून मुक्त केलं असेल, त्याच्या ठाई सद्गुण असतील आणि सत्य आणि संयम याचे जर तो आचरण जर करत असेल तर तो निश्चितच काशाय वस्त्र परिधान करण्यासाठी योग्य आहे। फक्त एखादा जर भिक्षा मागत असेल तर एवढ्याच कारणावरनं तो भिक्खू होत नाही, परंतु एखाद्याने जर धम्माचा स्वीकार जर चांगल्या दृष्टीने केला असेल किंवा तो जर धम्माचं जर आचरण करत असेल तर तो भिक्खू म्हणून नक्कीच पात्र आहे। फक्त भिक्षा मागून कुणीही भिक्खू होत नाही। जो पाप कर्मापासून विरत आहे किंवा अव्यभिचारी आहे, जो सावधान चित्ताने इहलोकी वावरत असतो, तोच खऱ्या अर्थाने भिक्खू असतो। फक्त नियमांचं आणि व्रताचं पालन केल्याने किंवा समाधीत लीन झाल्याने किंवा एकांतवास स्वीकारल्याने त्याचा आनंद सामान्य जनांना अप्राप्य आहे, अशा विमुक्तीला प्राप्त होत नाही। हे भिक्खूंनो, ज्याने अस्त्रवांचा क्षय केला आहे त्याला ती विमुक्ती प्राप्त करण्याचे मनोबल प्राप्त झाले आहे असं समजावं। ज्या भिक्खूचा वाणीमध्ये संयम आहे, जो शांत आणि सुस्पष्ट बोलतो, धर्माचा अर्थ तो स्पष्ट करून सांगत असतो, त्याची वाणी मधुर असते, जो धम्मात रममान होतो, जो धम्मात आनंद मानतो, जो धम्मात समाधीस्थ आहे, जो धम्मचरण करतो, तो भिक्खू सद्धम्मापासून कधीही पतित होणार नाही, विचलित होणार नाही। जे आपणास लाभले आहे त्याची अवहेलना करू नये, जे दुसऱ्याला लाभले आहे त्याची ईर्ष्या करू नये। जो भिक्खू दुसऱ्याविषयी ईर्ष्या बाळगतो त्याला कधीही शांती लाभत नाही। जो भिक्खू त्याला कितीही अल्प लाभ झाला असेल, म्हणजे थोडासाही लाभ झाला असेल, तरी तो त्याची अवहेलना करत नाही, तो आनंदीच असतो। त्याचे जीवन हे पवित्रच असेल, अप्रमादित असेल तर त्याची देव सुद्धा प्रशंसा करतील। जो आपल्या नामरूपाविषयी आसक्त नाही किंवा त्याच्याजवळ जे नाही त्याच्यासाठी तो दुःखी होत नाही, तर तोच खरा भिक्खू असतो। भिक्खूचं आचरण हे करुणामय असतं किंवा जो बुद्धाच्या शासनाला प्रसन्न आहे त्याला निर्वाण प्राप्त होईल, त्याचा स्वाभाविक तृष्णांच्या क्षयाचा आनंद त्याला प्राप्त होईल। आणि हे भिक्खूंनो, ही जीवन नौका जी आहे तर ती रिकामी करा, जर रिकामी केली तरच तिची गती वाढेल। आणि राग आणि द्वेषाचा जर तुम्ही त्याग केला तर तुम्ही नक्कीच निर्वाणाला प्राप्त व्हाल। 5 बंधनांना तोडून टाकावे, या 5 बंधनांचा त्याग करावा, 5 बंधनांना मात करावी। जो भिक्खू या 5 बंधनांपासून मुक्त झाला त्याला या महापुरातून सुरक्षित राहिला असा अवतीर्ण म्हणतात। भिक्खूने ध्यानमग्न असावे, प्रमादित होऊ नये, सावधान चित्त असावे, आपले चित्त कामभोगाकडे आकर्षित होऊ देऊ नये। प्रज्ञेशिवाय समाधी नाही, समाधीशिवाय प्रज्ञा नाही। आणि ज्याला ही समाधी प्राप्त झाली तर त्याने असं समजायचं की मी आता निर्वाणाच्या जवळच पोहोचलो आहे। जेव्हा भिक्खू एकांतवासामध्ये असतो तेव्हा त्याचं चित्त आपोआपच समाधीस्थ होतं। जेव्हा त्याला धम्माचा साक्षात्कार होतो, जेव्हा त्याला धम्म स्पष्ट होतो, तेव्हा त्याला दिव्य सुखाची अनुभूती होते। आणि सुज्ञ प्रज्ञावंत भिक्खू येथून आरंभ करतो, तो आपल्या इंद्रियांवरती संयत ठेवतो, तो संतोषी असतो, तो धम्म नियमांचे पालन करतो, तो जे अप्रमादी आहे, ज्यांचे जीवन शुद्ध आहे अशा मित्रांची तो संगत करतो। त्याने दानावर जगावे, त्याने आपल्या कर्तव्यावर परिपूर्ण असावे, तेव्हाच त्याच्या दुःखाचा क्षय होतो, प्रमुदित जीवन त्याच्या वाट्याला येतं। हे भिक्खूंनो, तुम्ही स्वतःच स्वतःला जागे करा, स्वतःच स्वतःचे परीक्षण करा, स्वतः संरक्षित सावधान चित्त भिक्खूच प्रमुदित जीवनाला प्राप्त होतो। कारण स्व हाच स्वतःचा स्वामी आहे, स्व हाच स्वतःचा शरणागत आहे। आणि एखादा व्यापारी उमद्या अश्व जो आहे तर त्याला तो नियंत्रित ठेवत असतो, त्याप्रमाणे स्वने स्वतःचे नियंत्रण करावे। जो भिक्खू अप्रमादाने प्रमुदित होतो, ज्याला प्रमादाचे
विवेकहीनतेचे भय वाटते तो अग्निसम लहान मोठ्या बांधवांना जाळीत विहार करतो। जो भिक्खू चिंतनात आनंद मानतो, ज्याला विवेकहीनतेचे भय वाटते, तो आपल्या पूर्ण अवस्थेपासून च्युत होत नाही, तो निर्वाणा निकटच असतो। गौतमाचे श्रावक सतत जागृत असतात आणि रात्रंदिन ते त्यांचे चित्त बुद्धांच्या ठाईच असते। त्यांचे गौतमाचे श्रावक जे आहेत ते सतत जागरूक असतात आणि रात्रंदिन त्यांचे चित्त संघाच्या ठाईच असते। गौतमाचे श्रावक सतत जागृत असतात आणि रात्रंदिन त्यांचं चित्त हे धम्माच्या ठाई असतं। गौतमाचे श्रावक सतत जागृत असतात आणि रात्रंदिवस त्यांचे चित्त काही क्रियेसंबंधी सावधान असते। गौतमाचे श्रावक सतत जागृत असतात आणि रात्रंदिन त्यांचे चित्त करुणेसम रममान होत असते। गौतमाचे श्रावक सतत जागृत असतात, चित्त समाधीत लीन असते। संसार त्याग कठीण आहे, संसारी जीवन जगणेही कठीण आहे। विहारात विहार दुष्कर आहे, गृहजीवन दुःखमय आहे। समाजाबरोबर सहजीवन, समाजाबरोबर सह अस्तित्व दुःखदायी आहे आणि परिव्राजकाचे जीवनही दुःखदायक आहे। श्रद्धावान, शीलवान, यशवान माणूस जेथे जातो तेथे तो नेहमीच पूजला जातो। या पद्धतीने तथागतांनी भिक्खूंना भिक्खू कसा असावा हे कथन केलेलं आहे। भिक्खू आणि तपस्वी, तर यावरती तथागतांचं उत्तर आहे की भिक्खू हे तपस्वी आहेत का, तर तथागत म्हणतात की नाही, भिक्खू हे तपस्वी नाहीये। तथागतांचं उत्तर हे नकारात्मक आहे आणि निगृत परिव्राजकाच्या संभाषणामध्ये हे स्पष्ट केलेलं आहे। तथागत एकदा राजगृहामध्ये धृतकूट पर्वतावरती वास्तव्याला होते। हे उद्यान परिव्राजकांकरिता राखून ठेवण्यात आलेलं होतं। त्या समयी तथागत धृतकूट पर्वतावरून खाली आले आणि सुमगंधा नदीकाठी जेथे मयूर विहार करीत असत तेथे मोकळ्या हवेत ते फिरत होते आणि तिथं जो निग्रोधर होता तर त्याने तथागतांना असं विहार करताना तिथे बघितलं आणि तथागतांना पाहून त्याने त्याचे जे शिष्य होते तर त्यांना त्याने सावधान केलं की तुम्ही कृपया शांत राहावे, तुम्ही आवाज करू नका, कारण श्रमण गौतम जो आहे तर तो सुमगंधा नदीकाठी विहारतो आहे। जेव्हा निग्रो असे म्हणाला तेव्हा सर्व परिव्राजक जे होते त्याचे तर ते शांत झाले। तेव्हा तथागत त्या परिव्राजक निग्रोधाकडे गेले। ते निग्रोध तथागतांना म्हणाला, तथागतांनी यावे आणि मग त्याने तथागतांचं स्वागत केलं आणि मग तो म्हणाला की दीर्घ काळानंतर तुम्ही इथे आले आहे आणि तुमचं दर्शन मला झालं आहे, तर तुम्ही कृपया यावं आणि तुम्ही मी जे आसन तुम्हाला दिलंय बसायला तर तुम्ही ते ग्रहण करावं। आणि मग तथागतांनी ते आसन जे होतं त्यांना मांडलेलं त्याच्यावरती ते बसले आणि तो म्हणाला की तुम्ही आता जर आमच्या समूहाकडे आलेले आहात तर मला असं वाटतं की मी तुम्हाला एखादा प्रश्न विचारावा, कारण तुम्ही प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर देता आणि ज्यांनाही तुम्ही तुमची देशना देता तर ते प्रसन्न होतात आणि आपले शरणस्थल म्हणून ते स्वीकारतात। ते ज्याला लोकोत्तर धम्म मानतात तो तथागतांचा धम्म काय आहे तर तो तुम्ही मला सांगावा। त्यावर ते म्हणाले की हे निग्रोध, ज्याचा दृष्टिकोन भिन्न आहे, ज्याची प्रवृत्ती भिन्न आहे, ज्याची मान्यता भिन्न आहे, ज्याची श्रद्धा आणि निष्ठा सुद्धा भिन्न आहे, ज्याच्याकरिता विना अभ्यास विना शिक्षण मी माझ्या श्रावकांना ज्याची देशना देतो तो धम्म, ज्याचा स्वीकार करून तो संतोष पावतात तो धम्म, ज्या धम्माला ते आपले शरणस्थल मानतात तो धम्म, ज्या धम्माला ते लोकोत्तर धम्म मानतात तो धम्म जाणून घेणे कठीण आहे। परंतु हे निग्रोध, तू तुझ्या सिद्धांताविषयी प्रश्न विचारावा, या कठोर तपश्चर्या मुक्त जीवनाविषयी प्रश्न विचारावे। या तपश्चर्याने काय प्राप्त होत आहे, काय प्राप्त होत नाही याविषयी तुम्हाला विचारणा करावी। त्यानंतर निग्रोध तथागतांना म्हणाला की हे तथागत, आम्ही आत्मक्लेशकारी कठोर तपश्चर्याचे समर्थक आहोत। आम्ही तपश्चर्या अनिवार्य मानतो, आम्ही याचा स्वीकार करतो। कृपया त्यानुसार काय साधते आणि काय साधत नाही हे आम्हाला तुम्ही सांगावं। समजा हे निग्रोधा, एक तपस्वी नग्न राहतो, त्याला काही वाईट सवय आहे, म्हणजे तो समजा आपले हात चाटतो, त्याला भिक्षा ग्रहणाची विनंती केल्यास त्या विनंतीचा आदर करीत नाही, तो थांबत नाही, विशेष करून त्याच्याकरिता आणलेली भिक्षा तो स्वीकारित नाही, त्याच्याकरिता विशेषत्वाचे तयार केलेली भिक्षा तो नाकारतो, तो कोणत्याही निमंत्रणाचा स्वीकार करीत नाही, तो स्वयंपाक पात्रातील खाद्यपदार्थ स्वीकारित नाही, तो उंबरट्याच्या आत असलेले उकळातले काट्या कुट्यावरचे जात्याचे वगैरे घेत नाही, त्याप्रमाणे एकत्र भोजन करणाऱ्या दोन माणसांकडून तो काहीही घेत नाही, तो गर्भवती स्त्रीकडून अन्न स्वीकारित नाही, तो तान्या बाळाच्या आईकडून अन्न स्वीकारित नाही, तो सहवासात रम्मान झालेल्या स्त्रियांकडून अन्न स्वीकारित नाही, तो
अवर्षणात एकत्रित सामुग्रीपासून तयार केलेले अन्नही तो स्वीकारित नाही. जेथे श्वान आहे तेथील अन्न तो स्वीकारित नाही. जेथे माशा घोंगावतात तेथीलही अन्न तो स्वीकारित नाही. तो मांस मत्स्य स्वीकारित नाही. तो मादक पेय स्वीकारित नाही किंवा तो भाताची मांड घेत नाही. तो कदाचित एकाच घरी मागणारा, एकच घास खाणारा किंवा 2 घरचे मागणारा किंवा 2च घास खाणारा किंवा 7च घरचे मागणारा आणि 7च घास खाणारा असेल. तो 1-2 अथवा 4 भिक्षांवर आजीविका चालवित असेल. तो एकाहारी असेल किंवा 2 दिवसातून एकदाच अन्न घेणारा असेल किंवा 7 दिवसातून एकदाच अन्न घेणारा असेल. तो या प्रकारे आहारासंबंधी नियमांचे कठोरपणे पालन करणारा असेल. निश्चित कालावधीच्या अंतराने तो कदाचित 15 दिवसातून एकदाही आहार घेणारा असेल. तो कुंडीत उगवलेली कंदमुळेच ग्रहण करीत असेल. तो अरण्यात उगवलेले भातच ग्रहण करीत असेल किंवा तो निवाळ बीज ग्रहण करीत असेल अथवा चर्मावर एकत्रित शैवाल ग्रहण करीत असेल किंवा पीठ, भातकोंडा, भाताचे पीठ अथवा तेलबीज, गवत, गाईच्या शेणातील दाणे, वाऱ्याने पडणारी फळे, पुष्पे, कंदमुळे ग्रहण करीत असेल. तो जाडे भरडे तागाचे वस्त्र अथवा अन्य जाडे भरडे वस्त्र, प्रेतावरील वस्त्र, लक्करे, वल्कले, मृगचर्म अथवा मृगचर्मापासून तयार जाळीचे वस्त्र, कुशागवतापासूनचे विणलेले वस्त्र, अश्वाच्या केसांचे घोंगडे किंवा घुबडाच्या पंखापासून विणलेले वस्त्र धारण करीत असेल. त्याला दाढीचे आणि डोक्याचे केस लुंचण्याची सवय असेल. तो सदैव उभा राहणारा असेल. टाचावर बसणारा असेल. टाचावर बसून पुढे सरकणारा असेल. तो कंटक बिछाण्यावर झोपणारा असेल. तो लोखंडी काट्याच्या बिछाण्यावर झोपणारा असेल अथवा काष्ट फळीच्या बिछाण्यावर झोपणारा असेल किंवा भूमीवर झोपणारा असेल. तो एकाच कुशीवर झोपणारा असेल. घाण आणि मृत्तिका कायेवर धारण करणारा असेल. तो उघड्यावर राहणारा असेल. वाटेत तेथे बसणारा असेल. घाण खाणारा असेल. असेच काही खाण्याच्या सवयी असणारा असेल. कोणतेही पेय न पिणारा असेल. केवळ गार पाणी पिणारा असेल किंवा दिवसातून 2दा स्नान करणारा असेल. हे सर्व केल्यावर हे निग्रोधा तथागत म्हणाले, तुला काय वाटते? त्याने आत्मक्लेशाचे कठोर व्रत पाळले अथवा नाही? त्याने कठोर तपश्चर्या केली अथवा नाही? खरेच तथागता, त्याने असे केले असेल तर त्याने आत्मक्लेशकारी कठोर तपश्चर्या केली असेच म्हणावे लागेल. हे निग्रोधा, माझी अशी मान्यता आहे की अशा प्रकारच्या आत्मक्लेशकारक तपश्चर्येत विविध प्रकारचे दोष आहेत. हे तथागता, अशा प्रकारच्या तपश्चर्येत आपल्याला कोणत्या प्रकारचे दोष आढळतात ते तुम्ही स्पष्ट करावे. हे निग्रोधा, जेव्हा एक तपस्वी तपश्चर्या करतो तेव्हा तो संतुष्ट होऊन असे मानू लागतो की आपली ध्येयपूर्ती झाली आहे. हे निग्रोधा, हा यातील एक दोष आहे. आणि पुन्हा हे निग्रोधा, तो तपस्वी जेव्हा तपश्चर्या करतो तेव्हा तो स्वतःला श्रेष्ठ समजू लागतो आणि इतरांचा तो तिरस्कार करू लागतो. हाही या तपश्चर्याचा दोष आहे. आणि पुन्हा हे निग्रोधा, जेव्हा तपस्वी तपश्चर्या करतो तेव्हा तो या तपश्चर्येच्या व्रताने मोहित होतो, उन्मत्त होतो आणि परिणाम स्वरूप तो निष्काळजी होतो. हाही या तपश्चर्येचा दोष आहे. आणि पुन्हा हे निग्रोधा, जेव्हा तपस्वी तपश्चर्या करतो तेव्हा त्या योगे त्याला देणग्या प्राप्त होतात, यश प्राप्त होते. तो लोकांचे लक्ष आकर्षित करतो. त्यामुळे तो आत्मसंतुष्टी होतो आणि त्याला वाटते की आपण आपल्या ध्येयाप्रती पोहोचलो आहोत. आणि हे निग्रोधा, देणग्या प्राप्त करून, यश आणि कीर्ती प्राप्त करून तो तपस्वी स्वतःला श्रेष्ठ समजू लागतो आणि इतरांना तुच्छ लेखू लागतो. हाही या तपश्चर्येचा दोषच आहे. आणि हे निग्रोधा, देणग्या प्राप्त करून, यश आणि कीर्ती संपादन करून तो उन्मत्त होतो. त्याला बुद्धी भ्रष्ट होते आणि तो निष्काळजी होतो. हाही या तपश्चर्येचा दोषच आहे. आणि पुन्हा निग्रोधा, जेव्हा तपस्वी तपश्चर्या करतो तेव्हा तो अन्नाचा भेद करू लागतो. तो म्हणतो की हे मला योग्य आहे, ते मला योग्य नाही. दुसऱ्या प्रकारचे अन्न तो हेतुपूर्वक नकारत असतो. प्रथम प्रकारच्या अन्नाविषयी तो लोभ आणि मोहग्रस्त होतो. तो त्या प्रकारच्या अन्नाची हाव धरतो. त्यात त्याला कोणतेही भय, धोका किंवा हानी दिसत नाही. त्याचप्रमाणे ब्राह्मण, क्षत्रिय, गृहस्थ आणि मोठे मोठे आचार्य माझ्याकडे आकर्षित होतील, माझा सन्मान करतील. हाही या तपश्चर्येचा दोषच आहे. आणि हे निग्रोधा, हा तपस्वी दुसऱ्या संन्यासी अथवा ब्राह्मणाविषयी कुरकुर करतो आणि म्हणतो, हा संन्यासी, हा ब्राह्मण सर्व प्रकारचे अन्न ग्रहण करतो. हा कंदमुळे, फळे, धान्य, शाक, बीज आदी माझ्या जबड्यांचे जात्यासारखे भरडून खातो. तरीही लोक याला पवित्र मानतात. हाही या तपश्चर्येचा दोषच आहे. आणि पुन्हा हे निग्रोधा, जेव्हा हा तपस्वी असा संन्यासी आणि ब्राह्मण पाहतो, त्यांच्याकडे लोक आकर्षित झाले आहेत
लोक त्यांचा आदर करतात, सन्मान करतात, लोक त्यांना देणग्या देतात। हे पाहून तो विचार करतो, हे नागरिक, हे सामान्य जन या संन्याशाकडे, ब्राह्मणाकडे आकर्षित झाले आहे, तो सुखाशी जीवन जगतो आहे, ते त्याचा आदर करतात, सन्मान करतात, ते त्याला भेटवस्तू देतात, आणि मी तपस्वी आहे, मी कठोर तपश्चर्या करतो आहे, तरी माझ्याकडे कोणी लक्ष देत नाही, माझा कोणी आदर करत नाही, माझा कोणी सन्मान करत नाही, मला कोणी दानधर्म करत नाही। म्हणून तो सामान्य जनांचा तिरस्कार करू लागतो, त्यांचा द्वेष करू लागतो। हाही या तपश्चर्येचा दोषच आहे। आणि पुन्हा हे निग्रोधा, हा तपस्वी रहस्यमय गूढता धारण करतो आणि आपणास हे मान्य आहे काय असे विचारले असता मान्य असूनही मान्य नाही असे म्हणतो, किंवा मान्य नसूनही मान्य आहे असे म्हणतो। अशा प्रकारे तो हेतुपूर्वक असत्य कथन करतो। हाही या तपश्चर्येचा दोषच आहे। आणि हे निग्रोधा, हा तपस्वी क्रोधाधीन होण्याचा आणि त्याच्या चित्ताचा शत्रुत्व भावना उपजण्याचा संभव आहे। हाही या तपश्चर्येचा दोषच आहे। आणि हे निग्रोधा, हा तपस्वी ढोंगी आणि वंचक होऊ शकतो, तो द्वेष करणारा, कुरकुर करणारा होऊ शकतो, धृत आणि लोभी होऊ शकतो, कठोर हृदयाचा आणि वृत्ताभिमानी होऊ शकतो, त्याच्या चित्तात दृष्ट भावना वास करू शकतात, तो या भावनांचा दास होऊ शकतो, तो मिथ्या धारणा राखू शकतो, तो पराप्राकृतिक शक्ती आणि सिद्धांतावर श्रद्धा ठेवतो, तो आपल्या अनुभवांची चुकीची व्याख्या करतो, तो लोभग्रस्त होतो, तो वैराग्य पराणमुख होतो। हाही तपश्चर्येचा दोषच आहे। निग्रोधा, तुला याविषयी काय वाटते? आत्मक्लेशकारक तपश्चर्येचे हे दोष आहेत अथवा नाही? हे तथागता, आत्मक्लेशकारक तपश्चर्येत निश्चितच हे दोषच आहेत। हे तथागता, ही संभावना आहे की तपस्व्यात यापैकी एक दोन नव्हे तर सर्व दोषच असतील, आणि म्हणूनच भिक्खूंनी या दोषांपासून मुक्त असावे।